नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण सेमिस्टर सेकंड मधील पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण केंद्रीय कायदे मंडळाची संरचनेचा अभ्यास बघत होतो. त्यामध्ये लोकसभेची रचना बघितली. लोकसभेचे रचना व अधिकार या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेतला. यामध्ये लोकसभेची एकूण 545 सदस्य संख्या असते. त्याचबरोबर सदस्यत्वासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काय पात्रता सांगितलेल्या आहे याचाही आढावा घेतला. याबरोबरच लोकसभेचा कार्यकाल, लोकसभा कुठल्या कारणाने मुदतपूर्व विसर्जित होऊ शकते, बरखास्त होऊ शकते, या संदर्भातही आपण चर्चा केली. याचबरोबर लोकसभेचं अधिवेशन सुरू करण्यासाठी गणसंख्येचं किती लिमिट आहे, किती गणसंख्या आवश्यक आहे, याच्याही संदर्भात आपण आढावा घेतला. आजच्या लेक्चरला आज आपण लोकसभेचे अधिकार व कार्य या संदर्भात चर्चा करणार आहोत. भारताने संसदीय शासन व्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे. या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणारे जे सभागृह आहे तर त्याला अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. भारतामध्ये लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह असल्यामुळे कायदा निर्मितीच्या बाबतीमध्ये लोकसभेची जबाबदारी ही अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. त्यामुळेच आपण लोकसभेचे अधिकार आणि कार्य बघत असताना लोकसभेचे कायदेविषयक अधिकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. लोकसभा हे संसदेचे एक सभागृह असल्यामुळे लोकसभेचे कायदेविषयक अधिकार हे संसदेच्या कायदेविषयक अधिकारांच्या अंतर्गत येत असतात. राज्यघटनेमध्ये सत्ता विभाजनाची तरतूद करण्यात आलेली आहे. या तरतुदीनुसार संघसूची आणि समवर्ती सूची आणि राज्य सूची अशा पद्धतीची अधिकारांची वाटणी ही करण्यात आलेली आहे. मग केंद्र सूची म्हणजेच संघसूची, या संघसूचीतील विषयासंदर्भात कायदा करण्याचा जो काही अधिकार आहे तो संसदेला आहे. म्हणजे लोकसभा हे संसदेचाच एक भाग असल्या कारणाने लोकसभेला या संघसूचीतील विषयांच्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर समवर्ती सूचीतील विषयासंदर्भाचा कायदा करण्याचा अधिकारही संसदेस प्राप्त झाला असल्या कारणाने लोकसभेला सुद्धा या समवर्ती सूचीमधील विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार हे लोकसभेमध्ये मांडलेले विधेयक हे बहुमताने मंजूर केले जातात आणि ते नंतर राज्यसभेकडे पाठवले जातात आणि नंतर परत राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत असतं. यानंतर लोकसभेचा कायदेविषयक अधिकार बघितल्यानंतर लोकसभेचे अर्थविषयक अधिकारांचाही आपल्याला अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. तर दुसरा अधिकार जो आहे तो म्हणजे अर्थविषयक अधिकार. तर अर्थविषयक विधेयकांच्या बाबतीत मंजुरी देण्याचे अधिकार लोकसभेला राज्यसभेपेक्षा जास्त मिळालेले आहेत. कारण कुठलेही धन विधेयक म्हणजेच त्याला अर्थविधेयक असे म्हणतात, हे प्रथम लोकसभेमध्येच मांडली जात असतात. लोकसभेने मंजुरी दिल्यानंतरच त्या अर्थविधेयकाचे अर्थविधेयक जे आहेत हे मंजुरीसाठी राज्यसभेकडे पाठवले जात असते. लोकसभेने ही जे काही अर्थविधेयक आहे ते राज्यसभेकडे पाठवल्यानंतर 14 दिवसांच्या आत ते विधेयक राज्यसभेने मंजूर किंवा नामंजूर करावे लागत असते. जर हे विधेयक 14 दिवसांच्या आत या विधेयकाबाबत राज्यसभेने कुठलाच निर्णय घेतला नाही तर अशा संदर्भात हे विधेयक राज्यसभेला मंजूर आहेत असं समजलं जातं आणि ते पुन्हा लोकसभेमध्ये मंजूर होऊन ते राष्ट्रपतींच्या सहीसाठी जातं. पण अर्थविधेयक आणि अंदाजपत्रक हे मंजूर करण्याचा अधिकार हा लोकसभेला राज्यसभेच्या तुलनेत हा जास्त प्रमाणामध्ये अधिकार मिळालेला आहे. संचित निधीचे जो काही खर्च आहे तर या खर्चासंदर्भातही लोकसभेची व राज्यसभेची मंजुरी घ्यावी लागत असते.
अशा संदर्भात या दोनही सभागृहामध्ये ही अर्थविधेयकाच्या बाबतीत चर्चा होत असते, परंतु जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार हा लोकसभेला प्राप्त झालेला आहे. अंदाजपत्रक सुद्धा सर्वप्रथम हे लोकसभेमध्येच मंजूर केले जाते, लोकसभेमध्येच ते मांडले जात असते. अंदाजपत्रकाला लोकसभेची म्हणजे संसदेची मान्यता घेतल्याशिवाय अंदाजपत्रकातील कुठलाही पैसा हा सरकारला खर्च करता येत नाही. त्यानंतर तिसरा अधिकार आहे तो म्हणजे कार्यकारी अधिकार. संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळ ही सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. लोकसभेने मंत्रिमंडळावर अविश्वास प्रकट केला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे मंत्रिमंडळ नेहमी लोकसभेला जबाबदार राहून कार्य करीत असते. लोकसभेमध्ये अधिवेशनाच्या कालखंडामध्ये मंत्र्यांना तसेच त्यांच्या खात्यासंदर्भात विविध प्रकारचे प्रश्न, उपप्रश्न, इतर सूचना हे प्रश्न सदस्यांकडून विचारले जाऊ शकतात आणि त्या प्रश्नांना संबंधित मंत्री हे उत्तरे देत असतात. लोकसभेमध्ये शासनाच्या चुकीच्या धोरणांवर आणि चुकीच्या कार्यावर टीका केली जात असते. लोकसभा आणि राज्यसभा यातील सदस्यांमधून विविध समित्या स्थापन करून त्या मंत्र्यांच्या कामाची तपासणी केली जात असते. त्या संदर्भात अहवालही संसदेसमोर चर्चेत ठेवला जात असतो. म्हणजे एकंदरीत आपण विचार केला तर मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे लोकसभा या अधिकाराच्या माध्यमातून करत असतं. त्यानंतर चौथा अधिकार आहे तो म्हणजे घटना दुरुस्ती विषयक अधिकार. भारताने लिखित स्वरूपाची राज्यघटना स्वीकारलेली आहे, परंतु वेळ काळ परिस्थितीनुसार ह्या राज्यघटनेमध्ये वेळोवेळी ह्या दुरुस्त्या कराव्या लागत असतात. त्यासाठी राज्यघटना कलम 368 नुसार काही प्रोव्हिजन ठरवण्यात आलेले आहे. त्यानुसार ह्या राज्यघटनेची दुरुस्ती करण्याचा अधिकार हा लोकसभेला प्राप्त झालेला आहे. यामध्ये बदलत्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीनुसार राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या होणे गरजेचे आहे व राज्यघटनेमध्ये दुरुस्ती विषयक अधिकार हा लोकसभा आणि राज्यसभा या दोनही सभागृहांना प्राप्त झालेला आहे. घटना दुरुस्ती विषयक विधेयकांबाबत लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात जर मतभेद निर्माण झाले तर अशा वेळी दोघांची संयुक्त बैठक आयोजित केली जात असते. यावेळी पक्षाच्या राजकारणाचा प्रभाव दिसून येतो. ज्या पक्षाचं बहुमत लोकसभेमधील असेल त्याच बाजूने विशेषतः घटना दुरुस्ती ही केली जाते. तर अशा पद्धतीने राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार हा लोकसभेला प्राप्त झालेला आहे, तसंच तो राज्यसभेलाही प्राप्त झालेला आहे. आणि लोकसभा आणि राज्यसभेच्या संमतीनंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी नंतर ही घटना दुरुस्तीची प्रक्रिया ही पूर्ण होत असते. यानंतर आपण बघणार आहोत निर्वाचन विषयक अधिकार. राज्यघटनेच्या कलम 54 नुसार व कलम 66 मधील तरतुदीनुसार लोकसभेला काही निर्वाचन विषयक अधिकार प्राप्त झालेले आहे. म्हणजेच राष्ट्रपतीच्या निर्वाचन मंडळामध्ये लोकसभेच्या सदस्यांचा समावेश होत असतो. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये घटक राज्यातील विधानसभा, याचबरोबर राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य हे मतदान करत असतात. मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी एक निर्वाचन मंडळ अस्तित्वात येत असतं आणि त्यामध्ये लोकसभेच्या सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. त्याचबरोबर उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभा आणि राज्यसभा या सदस्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला असतो. याचबरोबर या व्यतिरिक्त काही इतर अधिकारही लोकसभेला प्राप्त झालेले आहेत. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना महाभियोग प्रस्तावाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे. याचबरोबर राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींवरती या संदर्भात आरोप ठेवल्यास लोकसभा त्या आरोपांची छाननी करत असते.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयातील न्यायाधीश, निवडणूक आयुक्त, त्याचप्रमाणे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक अशा या महत्त्वाच्या व्यक्तींनी जर काही गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून त्यांना महाभियोगाचा ठरावाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे. त्याचप्रमाणे राज्यसभेला पण हा अधिकार प्राप्त झालेला आहे. तसेच संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती वटहुकूम काढत असतात. मग संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर त्या वटहुकुमांना संसदेची मान्यता घ्यावी लागत असते आणि संसदेची मान्यता म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेची मान्यता इथे घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नवीन घटक राज्यांची निर्मिती करणं, घटक राज्यांची नावे व सीमा यामध्ये बदल करणे, राज्यांची पुनर्रचना करणे, हेही अधिकार लोकसभा या सभागृहाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणीबाणीला 1 महिन्याच्या मुदतीत आणि घटक राज्य किंवा आर्थिक आणीबाणी 2 महिन्याच्या मुदतीत संसदेची मान्यता घ्यावी लागते. संसदेची मान्यता मिळाली नाही तर ती आणीबाणी आपोआपच रद्द होते. तर अशा पद्धतीने लोकसभेला अशी विविध स्वरूपाची कामे ही करावी लागत असते. यानंतर आपण राज्यसभा, त्या राज्यसभेची रचना, कामे, अधिकार या संदर्भात आढावा घेणार आहोत. धन्यवाद.